गाडीची चावी घेतली आणि निघालो बाहेर. कुठं पण जायचं म्हटलं तर हॉस्टेलमध्ये पहिली एंट्री करायला लागत्या. गाडी पण लय घाण झाली होती सकाळ सकाळ. पुसून घेतली आणि गेलो दाढी करायला सलून मध्ये. तिथून परत हॉस्टेलला आल्यावर म्हणलं पोटा पाण्याच बघावं काय तर. म्हणून पाठदिसनं पोहे खाऊन घेतलं आणि आवरून बसलो की अभ्यासाला शीट करायला. जरा कुठं तर मन लागायला लागलं होतं. तोपर्यंत इकडे मित्राच्या पिटीची चावी घरी राहिली होती. मग काय, आपली हत्यार काढली की आणि लागलो कामाला कुलूप तोडायच्या. आधीचा अभ्यासाला मन लागत नव्हतं, त्यात आपल्या आवडीचं काम मिळालं. मग काय खुशच की. आता ते कुलूप तोडून लय एनर्जी गेली. म्हटलं जेवण करून घेऊ. भाजी काय खाण्यासारखी नव्हती, रोजच्या सारखीच. मग काय, आपला रोजचा लास्ट ऑप्शन वरण भात घेतला आणि पिक्चर बघत इच्छा नसताना जगण्यासाठी खावं म्हटलं. बाहेर काही कलरची कामं चालली होती. ती बघून पुढे गेलो चहाच्या अड्ड्यावर. कारण तिथून पुढे जायचं होतं आंबेडकर जयंतीची रील शूट करायला. मग जाताना गाडीच्या पोटा पाण्याचं पण बघावं म्हणलं. गाडीत पेट्रोल टाकलं आणि गेलो स्टँडवर. तिथं पण जयंतीची तयारी जोरात चालली होती. तिथं थोडा शूट केला आणि पुढे हरिपूरला बाकी शूट करायला गेलो. इथं इथं क्लिक करून रील बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. तिथून आल्यावर परत आमचा बेट ठरला हॉटेलला जेवायला जायचं. मग गेलो की पटकन चोल मटनला. बाजरीची भाकरी आणि मटणाचा रस्सा चुरून खाल्लं म्हणजे मन तृप्त होतंय. तिथून पुढे गेलो आईस्क्रीम खायला. तेजस लय खुश दिसत होता. म्हणलं आज तू देशील ते आईस्क्रीम खातो. इथं माझंच खायचं वांद चालू आहे आणि ते कुत्र येऊन माझ्यापाशी उभं राहिलं, मला पण दे. म्हटलं देत नाही, जा. तिथून परत हॉस्टेलवर आलो. रात्री 12 वाजता आंबेडकर जयंती पोरांनी मस्त उत्साहात साजरी केली. तिथून परत गेलो स्टँडवर पुतळ्याजवळ. तिथं पण जाम पब्लिक आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच 14 फुटी पुतळ्याचं आज अनावरण झालं होतं. ते बघून परत आलो माघारी. आणि आजचा ब्लॉग इथेच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.